welcome back to our podcast, The Blend Effect. I'm Radhika. And I'm Siley, and we're here again to talk about my experience growing up in America, born and raised in America, And then my experience growing up in Canada. yeah, And how we, kind of navigated our journey through, growing up here and then maintaining or managing our roots from India. yeah, exactly. Yeah. So, on that note, today is Yeah. a very interesting topic: patriotism. Yes. I think that we can go ahead and get right into it. Essentially, the question then is that we are ethnically Marathi, Yes. Indian. And you know what I think would actually be really interesting? की हा मराठीत केला तर करूया ना करूया? नक्कीच येस Okay. नक्की So आम्ही आता मराठीत प्रयत्न करूया. करू हा मराठीत करायला Yes. आणि बघूया ते कसं आहे मेजॉरिटी मराठी येस येस फॉर शुअर ठीक आहे. फॉर शुअर मग प्रश्न असा आहे की जर आपण आपला जन्म झालाय माझा अमेरिकेत तुझा हो. कॅनडात आणि तिथे आपण वाढलोय हां. तर पेट्रियटिझम म्हणजे काय आपल्यासाठी आणि who do you feel patriotic towards? Do you feel एक ओढ आहे का towards Indian independence का माहिती आपल्याला जास्त आहे Indian independence बद्दल का we're equally or more feeling like this is our country type of thing? हो सो अगेन ग्रोइंग अप इन कॅनडा मला असं वाटतं की प्रॉबली अंटिल माय कॉलेज इयर्स म्हणजे जोपर्यंत आय वेंट टू अंडरग्रॅड मला खूप कॅनडाबद्दल पेट्रियटिझम और दिस सेन्स ऑफ नॅशनलिझम खूप होता आणि असं नाही की आय वॉज वॉकिंग अराउंड विथ द कॅनेडियन फ्लॅग और एनिथिंग लाईक दॅट पण इन जनरल जे काही छोटे छोटे नुआन्सेस असतात अबाउट ग्रोईंग अप इन दॅट कंट्री लाईक आता फॉर एक्झाम्पल माहिती असेल और नसेल कॅनडामध्ये वी बाय मिल्क इन बॅग्स विच दे डू इन मेनी अदर पार्ट्स ऑफ द वर्ल्ड पण इंडियात पण असतं येस या राईट या so that kind of becomes identified for us Canadians as this is a country where we buy milk in bags and that kind of became I this didn't joke. know that. मला माहित नव्हतं हे. Yes. किंवा our national animal is the beaver. Okay. So कधी पण कुठेही beaver दिसला even if you were in a different country we would like identify that with Canada. किंवा we say a at the end of our sentences. That's kind of this stereotype that people have पण ते sort of खरंच formed. करतात लोक करतात म्हणजे मला तरी असं वाटतं मी अनेक वर्ष करत होते US मध्ये मूव्ह झाल्यानंतर थोडं आय थिंक कमी फेड होत झालं गेलं. हां सो these kind of small stereotypes pieces of identity or nuances जे मला खूप असं वाटायचं are very Canadian in nature. Yeah. किंवा कुठलाही फॉर एक्झाम्पल एनी म्युझिक आर्टिस्ट दॅट वॉज कॅनेडियन कधी इंडियाला गेलं आणि कुठली जगा गाणी ऐकली तर वी यूज्ड टू से वाव लाईक दिस आर्टिस्ट इज फ्रॉम कॅनडा Yeah. किंवा कुठलेही इवन हॉलिवूड स्टार्स हू वर ॲक्च्युअली फ्रॉम कॅनडा आम्हाला खूप असं कौतुक वाटायचं दिस पीपल आर फ्रॉम कॅनडा Right. सो देर वॉज अन अटॅचमेंट और देर इज स्टिल दिस स्पेशल अटॅचमेंट अजूनही मला कधीही पण कामावरती किंवा इथे सुद्धा कॅलिफोर्नियामध्ये मला कधीही कोणी जर का भेटलं आणि जर का ते कॅनडाचे असले भले ते माईट बी फ्रॉम अ डिफरंट प्रॉव्हिन्स तरी मला खूप असं वाटतं हो भाव Connection वाटतं. एक्झॅक्टली खूप असं कनेक्शन वाटतं सो जे फनी आहे ना आपल्याला इंडियात ते किती लोक भेटतात पण नॉट नेसेसरीली मला ते असं इमिडिएट असं कनेक्शन वाटतं की अरे युअर फ्रॉम इंडिया युअर फ्रॉम कॅनडा अरे युअर फ्रॉम कॅनडा वेअर यू फ्रॉम Right. सो तो एक भाग आहे असं मला वाटतं हम्म. आणि दुसरा भाग जो मला सांगावा असं वाटतंय तो असा आहे की ग्रोईंग अप वी वुड गो टू लाईक कॅनडा डे फेस्टिवल्स जसे इथे सुद्धा US मध्ये इंडिपेंडन्स डेचे सेलिब्रेशन्स असतात जसं इंडिया डेचे पण हल्ली इथे असतात कॅनडातही असतात when we were growing up नव्हते ऑगस्ट 15चे but at some point in our college years that changed आणि आय रिमेंबर एक वर्षी माझे आई बाबा म्हणाले चला आपण जाऊया आणि मला पहिल्यांदा वाटलं कशासाठी जायचं आहे म्हणजे आपण कॅनडा डेच्या इथे जातो तिथे जाऊन मी काय करणार आहे असं मला वाटत होतं तरी आम्ही गेलो आणि सगळ्यांना इंडियाचे फ्लॅग्स वगैरे दिलेले अँड आय फेल्ट लाईक ओके म्हणजे मला एक कनेक्शन वाटलं की बाबा आपले आई वडील इंडियातले आहेत आपण इथे आलेलो आहोत हे टू सेलिब्रेट ऑगस्ट 15th पण ॲट द सेम टाइम अँड मे बी इट वॉज बिकॉज वी डिडंट ग्रो अप गोइंग टू दीज थिंग्स थोडासा एक डिस्कनेक्ट किंवा आयडेंटिटी क्रायसिस थोडासा होता थोडंसं कन्फ्युजन पण असं होतं की म्हणजे मला जे कॅनडाबद्दल जे इतकं प्राईड वाटायचं ते मला इंडियाबद्दल तितकं वाटत नव्हतं बिकॉज आपण इंडियात कधी राहिले नव्हतेस येस एक्झॅक्टली सो आजपर्यंतही जरी मला कोणी विचारलं की तुझी काय आयडेंटिटी व्हॉट इज युअर आयडेंटिटी तरीही आय ऑलवेज से की इट्स कॅनेडियन काही असेल तरी इवन दो आय लिव्ड हिअर फॉर सो मेनी इयर्स अँड व्हॉट नॉट मी तरीही अजून आय स्टिल से इट्स कॅनेडियन later in my life I started saying that I was an Indo-Canadian as these kind of terms started coming out
पण तरीही मला ते पर्टिक्युलर एक अटॅचमेंट अजून वाटते. आहे. And I have these nuances and things that, I affiliate with. And one thing I didn't mention was even like particular foods that, you only get in Canada, for example. सो ती एक अटॅचमेंट अशी आहे. सो त्याच्यामुळे मला थोडंसं असं कन्फ्युजन वाटायचं थोडंसं, की आता मी इंडिपेंडन्स डेच्या परेडला जाते इंडियाचं, पण कुठे माझं कनेक्शन आहे किंवा कितपत आहे, आय स्टिल डोंट नो वेअर आय स्टँड. आय डोंट नो हाऊ यू फील अबाउट दॅट. सो मला वाटतं की बिंग अमेरिकन गोष्टी थोड्या वेगळ्या आहेत का, कारण आय थिंक अमेरिका हॅज बिन सो शव्ड डाऊन एव्हरीबडीज थ्रोट की त्याचं काही कौतुक नाहीये. अच्छा. बिंग अन अमेरिकन आहे म्हणजे डोंट गेट मी रॉंग, आय डू फील व्हेरी पेट्रिऑटिक अबाउट अमेरिका बिकॉज दिस इज माय कंट्री. मी स्वतःला इंडियन नॅशनॅलिटी वाईज नाही समजत. अच्छा. कारण नाहीये मी. उद्या जर मला इफ आय हॅड टू पिक अ कंट्री, obviously I would have to pick this one. I'm an American citizen. काय करणार? पण that's not to say की मला इंडियाबद्दल pride नाही, and I'll go into that a little more. अच्छा. But going back to the first thing I said, की अमेरिकेचं एवढं आय कॅन्ट से की कौतुक आहे जसं मे बी कॅनडात राहून तुला वाटत असेल, बिकॉज अमेरिकाने स्वतःला इतकं हे केलं की अरे आम्ही ग्रेटेस्ट कंट्री इन द वर्ल्ड आहोत आणि आम्ही हे आहोत आणि अमेरिकन प्राईड अँड ऑल दिस. इतकं म्हणजे पीपल वेअर फ्लॅग्स ऑन देअर शर्ट, पीपल वेअर फ्लॅग्स ऑल ओव्हर द प्लेस. म्हणजे देअर सो मच अमेरिकन 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 की आय एम लाईक ओके या इट आय एम अमेरिकन बाकी कुठे जगात गेलो तर आय थिंक अमेरिका वन पॉइंट वॉज अ कंट्री जिला इतकं पीपल यूज्ड टू लुक ॲट अमेरिकन्स लाईक ओह अमेरिकन. सो प्राईड आहे, पेट्रियटिझम आहे, पण असं मी विचार करतेय की ओ आय एम एन अमेरिकन, आय फील सो ग्रेट, आय डोंट नो की तो विचार ऍक्टिव्हली आहे की नाही, कारण अच्छा it's almost like everybody I know is an American. So and that's a very it's a very maybe stuck up mindset that Americans have. It's kind of like Californians, right? I'm not Californians bhari, it's like Californian until somebody tells you that they're not. So त्यामुळे तुला जो सेन्स ऑफ प्राईड आहे, मला प्राईड आहे, पण एवढा विचार करते मी त्याबद्दल असं नाही. आय वुड प्रॉबब्ली से, विच इज रिअली इंटरेस्टिंग टू हिअर यू टॉक अबाउट इट. अँड इंटरेस्टिंगली इनफ तू म्हणतेस की जर कुठली ॲक्ट्रेस किंवा ॲक्टर कनेडियन असेल फॉर एक्झाम्पल, आम्हाला पण ते नोट होतं की अरे दॅट ॲक्टर इज कनेडियन, पण कोणी अमेरिकन ॲक्ट्रेस असेल तर असं नाही अरे ही ॲक्ट्रेस अमेरिकन आहे अमेरिकन आता काय, इट्स लाईक बॉलिवूड ॲक्ट्रेस इंडियन आहे, एवढं काय हे नाही. पण बॉलिवूड ॲक्ट्रेस इफ शी इज लाईक बोर्न आउटसाइड समवेअर तर मग ते लॉग होतं राईट डोक्यात की अरे. सो बट ॲज फार एज द इंडियन पार्ट ऑफ इट गोज, आय थिंक की इथे थोडंसं वेगळं होतं की आवर पेरेंट्स वर व्हेरी इंडियन, आणि मला वाटतं की अमेरिकन नॅशनल अँथम येत असली तरी मला इंडियाची नॅशनल अँथम जास्त बेटर येते, कारण इट वॉज सो इनग्रेन्ड इन टू अस ॲट होम की कुठेतरी आय डेफिनेटली पार्टिसिपेटेड इन अ लॉट मोर इंडियन इंडिपेंडन्स डे इव्हेंट्स दॅन अमेरिकन इंडिपेंडन्स डे इव्हेंट्स. अच्छा. आम्ही कधी गेलोच नाही. असेल कुठेतरी न्यूयॉर्कमध्ये वगैरे परेड, पण इथे कॅलिफोर्नियामध्ये सॅक्रामेंटोमध्ये वेळ ग्रुप असं नाही की आम्ही उठून परेडला गेलो अमेरिकन इंडिपेंडन्सच्या वगैरे. अमेरिकन इंडिपेंडन्स फॉर एव्हरीवन वॉज व्हेरी सिम्पल. यू गेट टुगेदर ऑन July 4th, हॅव अ बार्बिक्यू, डू सम दे यूज्ड टू फायर क्रॅकर्स. पण असं अख्खी कम्युनिटी एकत्र येऊन काहीतरी करतीये इन एव्हरी सिंगल सिटी, तसं नव्हतं. अच्छा. सो त्यामुळे मला वाटतं की इतका विचार नाही गेलो. पण मग इंडियाचं इंडिपेंडन्स म्हणजे इंडियन कम्युनिटी जी आहे, यू हॅव लाईक दिस मंडळ और दॅट असोसिएशन, सगळ्यांचे इंडिपेंडन्स डेचे इव्हेंट्स व्हायचे आणि मग बोलवणी यायची की ओ सायली विल यू कम परफॉर्म हिअर टू डॅन्स और जे काय असेल ते. सो त्यामुळे इतके इंडिपेंडन्स डेचे फंक्शन झालेत की समटाइम्स आय वंडर एम आय मोर सेलिब्रेटिंग द इंडियन इंडिपेंडन्स अँड देन not so much the American independence. I don't know, it's kind of weird. Yeah. पण आता म्हणजे मला तुला एक विचारायला आवडेल की आता जेव्हा तू विचार करतेस आफ्टर ऑल दीज इयर्स, अँड both of us, like we have mentioned before, that we're both married to people who were born and raised I mean in India. Right, yeah, in India. आता तुला काय वाटतं ह्याच्याबद्दल? आता तुला अजून असं वाटतं का की तुझं म्हणजे ऑफकोर्स यू आर अमेरिकन, यू डू कन्सिडर युअरसेल्फ अमेरिकन, तुला आता काय वाटतं? आता तुला असं वाटतं का की तुझं इंडियाचं पेट्रियटिझम और दिस अटॅचमेंट टू नॅशनलिझम वाढलंय का असं काही नाही? म्हणजे इट्स बोथ इक्वल. हां, म्हणजे आय गेस द इझिएस्ट वे टू पुट इट इज दिस वे. मी अमेरिकन आहे, मला
I have pride in being an American. I am patriotic towards America because that is my country. Indiaचं independence आणि patriotism towards India, how do I be patriotic towards a country I've never lived in, right? Yes. I have respect for it. It's almost like, I don't want to call it this, but it's almost like, you know how we celebrate so many holidays, like Valentine's Day and Halloween, and I don't want to liken it to that because that is somebody else's country. Right. पण ते इतकं केलं गेलंय आमच्या घरी, पण not being an Indian from India, it's almost like you're celebrating any other holiday. अच्छा. You know, आणि त्यात मजा पण येते आणि त्याबद्दल विचार पण करतो आणि all of that, and I think I actively think about Indian independence more than I think about American independence, but it's almost like you're planning for a Hallmark holiday, right, and it shouldn't be like that, right, you know. Right. I guess ते गडबड झाली आमच्या डोक्यात, कारण we have Indian parents who really like made sure that we knew about Indian independence, and त्यामुळे American independence just is. Yeah. So मला एक इंटरेस्टिंग काय वाटतं मी तुला सांगते. I think both of our parents made, you know, more than very, very, very strong and very active efforts to maintain, you know, our Marathiness or, you know, our Indian culture. But interestingly, this piece about nationalism about India, I don't think आमच्या घरात तरी इतकं as such exposure होतं. म्हणजे national anthem आम्हाला ही म्हणजे आई बाबांनी शिकवली होती and what not. But it makes you wonder, sorry I'm going to cut you off. It makes you wonder, you know, why did they teach us Jana right. Like me, म्हणजे कुठे जाऊन गातेय आणि कुठे जाऊन गाशील म्हणजे they sing it at these Indian events, but it's like, is it kind of weird that we're singing the national anthem of a different country in a different country? Yeah. No, exactly, right? So पण तेच म्हणजे मला ऍक्च्युली म्हणायचं होतं की the point that is interesting to me is that as much as the active efforts as our parents took, at least my parents for sure, you know, this attachment to Indian nationalism or patriotism तितकं मला नाही strong वाटलं growing up in terms of the values or cultures that were, you know, passed down to us. आता म्हणजे असं नाही की, you know, I mean, you know, it's not like, you know, our parents were saying, you know, like, you know, anti-India असं काहीच नव्हतं. इक्वली ते जसं कल्चर लँग्वेज ते सगळं शिकवत होते तसंच nationalism, patriotism, I don't think it was given that much emphasis till a little bit later when we actually started attending these events. So एखाद्याला ते पण असू शकतं माझ्या केसमध्ये की until I was in my 20s, I didn't really attend these events. So काही एक्सपोजरच नव्हतं. Right. And I don't think we can say one way or the other की एकाबद्दल जास्त वाटतं किंवा एकाबद्दल नाही वाटत, म्हणजे they're both a part of our identity, right? Yeah. So it's impossible to say that I can erase one from my identity. One is my ethnic background, one is my national background. Yeah. So it's funny because I think when we started this conversation 15 minutes ago, I was very like, you know, this is what I am. Yeah. But as we're talking about it more, I'm like, wait a second. I don't know where I lie on this spectrum. You know, I definitely know that I'm patriotic towards the country I was born in, which is America. But I don't think I know more about India. Yeah. So it's very like confusing in that aspect, I think. Acha. And I think I would love to ask you one last question, maybe to kind of close this off. मला सांग की आपण लहान असताना किंवा whenever, you know, like we would watch the news and, you know, follow politics, and I don't want to, you know, certainly delve this discussion into, you know, like I mean into an actual political discussion, पण you know, you were saying that, you know, your parents, you know, taught you the national anthem आणि तू म्हणालीस की तुला इंडियाबद्दल बरंच माहिती आहे. Did you follow like Indian politics as a kid versus American politics? Or I don't want to say versus. Yeah. I honestly no. Right. So because already इथलं politics इतकं confusion आहे. बरोबर. काय चाललंय आणि you know की आता इंडियातलं politics, I mean, did I not follow it असं नाहीये. Obviously आई बाबा follow करायचे, त्यामुळे टीव्ही बघायचो आपण. बरोबर. ते सो साधारण एवढं माहिती होतं की आता प्राईम मिनिस्टर कोण आहे. बरोबर. The nitty gritty details of their politics I still don't understand. It kind of sounds like, but you know, every country has their parties and people just trying to sell one thing or another, but like you never really know who's on what side. Yeah. So I can't say that but you know, just one more thing that I wanted to add is it's interesting because now we're both married to people from India, and they were Indian citizens at one point. Yes. My husband still is. I don't know ahe ki nahi, but you know, I always ask my husband की आता तू इथेच राहणार आहेस, इंडियाला तर आपण जाणार नाही राहायला, because you know it's just not realistic. तर जेव्हा कधी वेळ येईल की एक प्रोसेस असतो, राईट, ग्रीन कार्ड होतं, मग सिटिझनशिपचा प्रश्न येतो, तर
would you convert your citizenship to a US citizenship? हा आणि it's so funny because there's so many him and so many people I know like him who are just still on the fence, and they're like, man, we don't know if we would want to change it because, at the end of the day, India is our country and Matrubhumi India, हा हा and I totally get that emotion. I get Huh. that emotion where he's coming from and where all of them are coming from. आणि कुठेतरी I think that is a hard position to take. हा It's not saying that they're against America or against India or anything like that. It's just nobody wants to be in that situation to begin with, and it's so hard. Like, I can't imagine moving to another country and picking it over America. हा I don't know. What Yeah. do you have to say about that? So actually मी आता एक सांगते, both Apurva and I are actually now US citizens. Yeah. आणि actually आम्हाला दोघांनाही हा प्रश्न पडला होता. In my case, luckily, I was able to keep, my dual citizenship. Oh, He nice. obviously, wasn't. Had to, yeah. पण तरीही अजूनपर्यंतही म्हणजे मी जेव्हा ट्रॅव्हल करते तेव्हा मी माझा कॅनडाचा पासपोर्ट सगळीकडे घेऊन जाते. Right. I mean, I'm not necessarily using it depending on, where I'm entering, where I'm going. पण ते जसं तू बोललीस की तो एक सेन्स ऑफ प्राईड असतं जो मी सगळीकडे तो घेऊन फिरते. आता Right. इंडियाच्या पासपोर्टमध्ये तो ऑप्शनच नसतो बिकॉज Right. यू ऑब्वियसली आर ॲक्च्युअली सरेंडरिंग इट. पण मी तो सगळीकडे घेऊन फिरते. But I wanted to just kind of touch on the topic of, our husbands and being in this sort of intercultural or cross-cultural relationship. मला एक असं खूप वाटतं सायली की however much we've picked up from them and however much we've absorbed into their culture and even what we knew from before we met them and married them, आपण मराठी मूवीज बघतो, आपण हिंदी मूवीज बघतो, आपण नाटकं बघतो, आपण म्युझिकल्स बघतो, आपण आपले हिंदुस्थानी क्लासिकल आपण गाणी ऐकतो, Oh. आपण इतक्या गोष्टी करतो. वी स्पीक मराठी, आपण आपल्या दोघींच्याही मुलींना आपण आपल्या कल्चरमध्ये इमर्स करतोय. पण तरी पण one divide that I find between me and my husband is that तो जितक्या आवडीने आणि जितक्या इंटरेस्टने इंडियन पॉलिटिक्स फॉलो करतो, Yeah. म्हणजे अजूनपर्यंतही जवळजवळ आमच्या लग्नाला 10 वर्ष झाली किंवा होतील, तरीही मला त्याच्यात काहीही इंटरेस्ट वाटत नाही. जे आय फाइंड इट फनी बिकॉज मला दुसऱ्या सगळ्या गोष्टींमध्ये मी इंटरेस्ट आय हॅव बेसिकली मला असं निर्माण झालेलं आहे किंवा काही गोष्टी पण तुला झाल्यापासून इथल्या होतात. पॉलिटिक्सचा पण इंटरेस्ट आहे का? म्हणजे तू तेवढं फॉलो करतेस? हा तीच अशी गंमत आहे. फनी इनफ मी अजूनही थोडेसे कॅनडाचेच पॉलिटिक्स Oh. फॉलो करते. म्हणजे मी इकडचे पण करते, नाही Right, असं नाही. right, आणि nice. ऍक्च्युअली ग्रोइंग अप आय यूज्ड टू ऑल्सो फॉलो US पॉलिटिक्स. Okay. पण फॉर सम रिझन मला अजूनपर्यंत असं कधी वाटलंच नाही की मी काहीतरी इंडियाच्या पॉलिटिक्स बद्दल जाऊन एक्स्ट्रा काहीतरी अभ्यास करावा. म्हणजे बरं. थोडाफार काही केला असेल अगदीच बेसिक लेवलचा. सो दॅट्स व्हॉट आय जस्ट वंडर इज लाईक where is that patriotism yeah. and nationalism? Is like I really don't Well, know. I think what it comes down to is that Indian politics in today's day and age doesn't affect us, right? Indiaत काय होतंय, great. I really wish them all the best, and I hope they Yeah. do everything they can to benefit their citizens. पण आज जर मोदीने काही डिसिजन घेतला इंडियात, तर मला डिरेक्टली इम्पॅक्ट नाही होणार आहे. बरोबर. म्हणजे मे बी होईल, पण आता तरी जे नाही. बेसिक गोष्टी चालू आहेत तिथे नाही होणार आहे. उद्या जर जग बदललं आणि इंडिया politics and India's seen as a country becomes very strong, right? आणि then all of a sudden इंडियात जे काय घडतंय ते आपल्याला अफेक्ट होणार आहे छोट्या छोट्या बारीक गोष्टी, तर मग मी लक्ष देईन तिकडे. बरोबर. डेफिनेटली देईन. आणि मला असं वाटतं की इंडिया त्या दिशेने चाललंय. बरोबर. पण आता तरी नाही. अँड सो दॅट्स वेअर इट्स इंटरेस्टिंग कमिंग बॅक टू आवर हजबंड्स की मला असं वाटतं की अमेरिका इज दॅट कंट्री where everything America does impacts everybody else. म्हणून अमेरिकन पॉलिटिक्स लोकांना जनरली बघायला आवडतात. बरोबर. So that being said, it does make me wonder की if these guys are here, आणि आता माझा नवरा who has to now start thinking about converting citizenship, माझ्या आई बाबांना खूप वर्ष लागली ते कन्वर्ट करायला. तर I'm almost like, what are you thinking about? Yeah. ठीक आहे, I understand की you have love for your country and all of that, but fact of the matter is की तू जर इथे राहणार असेल तर you need to be able to vote here because this is going to affect your life, right? Yeah. So I feel bad for him because I'm sure that's a very difficult thing to decision to make. आणि तुम्हाला हे तसं वाटलं असेल. हो नक्कीच, खूपच म्हणजे आम्हाला खूपच वाटलं होतं. पण I guess at some point, and this could be more of like an immigrant's dilemma or more could be kind of jumping into like different territory, maybe a different conversation, for a whole other day. बट तेच होतं ना की शेवटी यू एंड अप लिव्हिंग हिअर ॲज तू म्हणालीस की आपण तर काय परत तर नाही जाणार. सो तेच. बट ॲज आय थिंक आय वॉन्ट टू क्लोज दिस ऑफ बाय सेइंग की तो जो क्वेश्चन आपण दॅट वी स्टार्टेड विथ की वेअर डज युअर नॅशनलिझम लाय, वेअर डज युअर पेट्रियटिझम लाय, फॉर सम रिझन विथ मी अजूनपर्यंतही म्हणजे मला ते कॅनडाबद्दल थोडं अफेक्शन आहे. म्हणजे मी असं नाही म्हणणार की आय एम नॉट कमिटेड टू अमेरिका किंवा असं काही नाही, पण एक ते पहिलं prem or first love is kind of there. Canada. Yeah. Yeah, I think in summary for me,
answer is straightforward. No. I'm an American. I Yeah. have pride towards America. Yeah. But I also love India and know a lot more about India. त्यामुळे I don't know. I'm not in the same place I was at the beginning of this conversation. थोडं confusion आहे की Yeah. जास्त कुठल्या देशाबद्दल वाटतं अमेरिकेबद्दल पण माहिती आहे इंडियाबद्दल असं Right. म्हणू शकतो. That's my Yeah. conclusion. Yeah. I So, think this is like a yeah. good Yeah, conversation. yeah. Yeah, exactly. And I don't think की आपलं necessarily असं काही solid आपल्या दोघींमध्ये conclusion नाही. I don't think we were We're able to figure multicultural. out. Exactly. You can't have, straightforward. Exactly. That's fun. I'm Yeah. so glad we talked about this. Yeah. Yeah. All right. Well, thank you for joining us today. And Yes. don't forget to like, share, comment, subscribe. And we'll see you next time. Yes. All right. Take Yeah. care. Bye. Bye.